विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप शिवसेनेमध्ये खलबतं होत आहेत। रवींद्र चव्हाण, बावनकुळे आणि एकनाथ शिंदेंच्या ते भेटीला पोहोचलेत। नंदनवन या निवासस्थानी तीनही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीच्या जागांबाबत चर्चेची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेत माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आपण पाहतोय की विधान परिषदेच्या जागांबाबत महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच आहे, कारण जागा कुणाला जास्त येतात तर कुणाला कमी जागा येतात अशा पद्धतीचा संभ्रम आहे। आणि हाच संभ्रम कुठेतरी दूर करण्यासाठी आता सध्या भाजपचे नेते एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत। काय एकंदरीत होऊ शकतं या भेटींमध्ये आणि नेमका या हा तरी तिढा आता सुटू शकतो का महायुतीतला, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं बघायला गेलं तर जेव्हापासनं महायुती ही एकत्रित आलेली आहे तेव्हापासूनच कुठेतरी जागा वाटपांच्या फॉर्म्युलामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये तिढा जो आहे तो दिसून येतो आणि पेच जो आहे तो निर्माण झालेला प्रत्येक वेळेस दिसून येतो। सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे। अवघे शेवटचे 8 दिवस राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि अशामध्येच आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये तेच चित्र दिसून येत आहे जे अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी आलेले आहेत। मागील 1 तासांपासून या ठिकाणी बैठक सुरू आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला हा कसा असेल आणि उमेदवार कोण कोण असतील। खरं तर शिवसेनेच्या 5 जागा आहेत आणि कुठेतरी त्यांनी 2 अधिकच्या जागांची मागणी केली आहे। अशा एकूण 7 जागा शिवसेना मागत आहेत, तर राष्ट्रवादीच्या वाटेला किती जागा जाणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष 12 जागांसाठी जे आहे इच्छुक आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष नेमका आता काय करणार किंवा मग या बैठकीनंतर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण इतकं जरी नसलं तरी लवकरात लवकर जागांची निश्चिती करून ते नाव ठरवून घेणे हे प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचं आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी इच्छुक उमेदवारांची यादींची नावं असते ती सर्व दिल्लीला जात असते आणि दिल्लीवरून याची अधिकृत घोषणा होत असते। त्यामुळे 8च दिवस राहिलेले आहेत। आजच हा पेच सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या 1 तासापासून या ठिकाणी बैठक सुरू आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।